दुचाकी रस्त्यावर चालवता येत असली तरी पक्क लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा देताना अनेक जण गर्भगळीत होतात। परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून दुचाकी स्वारांनी नियमानुसार सुरक्षित वाहन चालविण्यासाठी युनायटेड वे मुंबई आणि एव्हियन्स यांच्या माध्यमातून गेल्या 1.25 वर्षात 1375 दुचाकी स्वारांनी सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे। मर्फीजवळील ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता दुचाकी सिम्युलेटरचा कक्ष ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करण्यात आला आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात येणाऱ्या दुचाकी स्वाराला सिम्युलेटर मशीनची योग्य ती माहिती दिली जाते। सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना आपले दोष काय आहेत हे समजण्यासाठी मदत मिळते। दुचाकी स्वाराने वाहतूक नियमानुसार गाडी चालवणं अपेक्षित आहे। रस्त्यावरील सिग्नल, खुणा, वेग मर्यादा या आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणं उत्तम असतं। मात्र परीक्षेत वाहन चालवताना चुका घडतात आणि चालकांना अनुत्तीर्ण केलं जातं। मात्र हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्त्वाचा दुवा ठरत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे। सिम्युलेटर मशीनवर सर्वमान्य दुचाकीसारखे केवळ संगणकीय स्क्रीन बघून वाहन चालवायचं आहे। यात एक्सेलेटर, गिअर आदी सर्व दिलं असून स्क्रीनवर दिसणारे रस्ते, चौक, सिग्नल, नागमोडी वळण, खड्डे, पाऊस, शाळा, रुग्णालय, धुकं या आदी सर्व दाखवले जातात। शहर, महामार्ग, कमी जास्त गर्दी, विविध प्रकारचे हवामान, विविध प्रकाश योजना, पाऊस, धुके इत्यादी प्रकारची परिस्थिती संगणकात निर्माण करण्यात येते, ज्याद्वारे विविध परिस्थितीत वाहन चालवण्याचा सराव अथवा चाचणी घेता येते। शेवटी संगणकीय चाचणीचा निकाल देखील स्क्रीनवर दिसतो। तर सिम्युलेटर बद्दल काय सांगाल? जे नौके वाहन चालक आहेत, नव्याने जे वाहन चालवायला शिकतायत, लर्निंग लायसन्स काढून लायसन्स ऑब्टेन करायचा प्रयत्न करतात, मिळवायचा प्रयत्न करतात, तर त्यांना सुरक्षित पद्धतीनं रिअल टाइम एक्सपिरियन्स म्हणजे वाहन चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुरक्षित पद्धतीनं द्यायचा किंवा ते स्वतः वाहन चालवत असताना काय प्रकारच्या चुका करतायत हे त्यांना स्वतः लक्षात यावं यासाठी सिम्युलेटरचा वापर करण्यात येतो। या सिम्युलेटरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोड टेरेन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रोड कंडिशन्सवर त्याला वाहन चालवायला मिळू शकतं। त्याला आपण गिअर शिफ्ट करणं, ब्रेकिंग करणं, रस्त्याच्या रोड कंडिशनचं ऑब्झर्वेशन करणं ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ड्रायव्हिंगच्या त्या एक्सपिरियन्स करता येत आहेत। कुठलाही जोखीम न पत्करता वाहनाचा रिअल टाइम एक्सपिरियन्स घेण्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातो। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेली कोंडी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा करून महायुतीचे सरकार स्थापन करण्यात कोणताही अडसर नाही असं आश्वस्त केलंय। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला आणि शिवसेना पक्षाला मान्य असेल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। ठाण्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन करण्यास विलंब झाल्यानं माध्यमांमध्ये महायुतीबाबत उलटसुलट तर्क लढवले जात होते। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली। यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले। या संदर्भात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली। राज्यात सरकार स्थापन करताना महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा कोणताही अडसर नाही। महाराष्ट्राचं हित आपल्यासाठी सर्वोच्च आहे। आपल्यात कोणतीही नाराजी नाही। महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय घेतील त्यास आपल्याला पाठिंबा असेल असं पंतप्रधान व गृहमंत्र्यांना कळवल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। ते पुढे म्हणाले की निवडणुकीतील प्रचंड यश म्हणजे गेल्या 2.5 वर्षात महायुतीनं केलेल्या कामावर जनतेनं दाखवलेला विश्वास आहे। महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलंय। निवडणूक काळात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम केलंय। सर्वसामान्यांसाठी सरकार म्हणून काही ना काही करावे ही धारणा होती। त्यानुसार
मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून काम केलंय. 2.5 वर्षात केलेल्या कामातून आपण समाधानी आणि आनंदी आहोत. या काळात बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण सोबत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पहाडासारखे पाठीशी उभे राहिले. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी निधी दिला, भक्कम पाठबळ दिलं. केंद्राने राज्यात समविचारी सरकार असल्यानं राज्याला फायदा झालाय असं सांगत त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानलेत. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली, ही मला सर्व पदांपेक्षा मोठी वाटते अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे. नाराज होऊन रडणारे नाही तर आम्ही लढणारे आहोत. जीव तोडून काम केलंय, मेहनत केली आणि लोकांमध्ये गेलो. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन असा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलाय. मला समाधान आहे, मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. आनंद दिघे साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं. कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं, उठाव केला, त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे. आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. 2.5 वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ते दिवस मला आठवत आहेत. आणि त्या प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला. आणि म्हणून मी मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली, निधी दिला. अनेक वेळा ते आले आणि या सर्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराचे सरकार जेव्हा असतात, समविचारी सरकार असतात, त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो. आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते. त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात. पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले, सगळ्यांचे सोडवले विषय, कोणाचे ठेवले नाही. आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, जे सिंचनाचे मान्यता, ज्या 4 मान्यता मिळायच्या, दादा भुसे मंत्री आहेत हे, आणि आमच्या काळात 124 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली सुप्रमा. त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतोय की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग. आणि लोक म्हणतात, काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले. राज्य 1 नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं. कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्य पुढे होतं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 2.5 वर्षात आमच्या राज्य 3ऱ्या नंबरला गेलं. आम्ही आल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा 1ल्या नंबरला आणलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झालाय.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते। या कार्यक्रमात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या प्रसंगी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली। केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे या अभियानाचा शुभारंभ झाला। त्यात देशभरातून ऑनलाईन पद्धतीनं नागरिकही सहभागी झाले। बालविवाह मुक्त भारत या पोर्टलचंही या प्रसंगी अनावरण करण्यात आलंय। ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी बालविवाह मुक्त भारताची सामूहिक शपथ घेतली आहे। तसेच शाळा आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली आहे। मैं सुनिश्चित करूंगी कि मेरे परिवार, पड़ोस और समुदाय में किसी बालिका का विवाह न हो। मैं बाल विवाह के किसी भी प्रयास की सूचना पंचायत और सरकार को दूंगी। मैं सभी बच्चों की शिक्षा और सुरक्षा के लिए अपनी आवाज बुलंद करूंगी और बाल विवाह मुक्त भारत का निर्माण करूंगी।